झी 24 तास एक पाऊल पुढे। हा वीकेंड म्हणजे फुल टू एंटरटेनिंग वीकेंड ठरणार आहे, कारण एक ना दोन तब्बल 6 मराठी सिनेमांची ट्रीट मराठी रसिकांना मिळणार आहे। शिवाय हिंदीतल्या एक थी डायनचाही पर्याय सिने रसिकांसाठी आहेच। मराठी सिनेमांसाठी हा वीकेंड ऐतिहासिक ठरणार आहे, कारण हा शुक्रवार बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांचा वर्षाव करणारा शुक्रवार ठरणार आहे। मराठी सिनेमांच्या इतिहासात एकाच वेळी 6 फिल्म्स रिलीज व्हायची ही पहिलीच वेळ असेल। असा योग क्वचितच मराठी प्रेक्षकांना पाहायला मिळतो। चिंटू 2, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, टुरिंग टॉकीज, लेक लाडकी, येडा, कुरुक्षेत्र अशा चक्क 6 फिल्म्स एकाच दिवशी रिलीज होत आहेत। यामुळे प्रेक्षकांना एंटरटेनमेंटचे बरेच ऑप्शन्स आहेत। मृणाल कुलकर्णीचा पहिलंच दिग्दर्शन असलेला प्रेम म्हणजे प्रेम असतं हा तगड्या स्टारकास्टचा सिनेमा प्रेमाबद्दल एक वेगळा दृष्टिकोन देणारा आहे, तर दुसरीकडे गजेंद्र अहिरेचा टुरिंग टॉकीज हा तंबूतल्या सिनेमाचा विषय मांडणारा एक वेगळा सिनेमा। याच सिनेमांना मुकाबला करायचा आहे तो कुरुक्षेत्र या पॉलिटिकल ड्रामाशी, ज्यात महेश मांजरेकर आणि श्वेता साळवेची जुगलबंदी पाहता येणार आहे। तर आशुतोष राणाची प्रमुख भूमिका असलेला येडा हा सिनेमाही याच दिवशी भेटीला येतोय। मानवी विकृती अधोरेखित करणारा मनोरंजक आणि थरारक अशा धाटणीचा हा सिनेमा असेल, तर लेक लाडकी हा कौटुंबिक सिनेमाही रिलीज होतोय। छोट्या दोस्तांना एंटरटेन करायला चिंटू 2 हा सिनेमा सज्ज झालाय। सुट्टी असल्यानं बच्चे कंपनीसाठी ही ट्रीटच असेल, तर दुसरीकडे हिंदीत फक्त एक थी डायन हा एकच सिनेमा रिलीज होणार आहे। एक थी डायन ही आहे एका जादूगाराची कथा। या जादूगाराच्या आयुष्यात ही डायन कशी येते आणि ती खरंच असते का हाच सस्पेन्स आपल्याला या सिनेमात पाहायला मिळेल। तर द क्रूड्स हा स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणारा 3D अॅनिमेटेड सिनेमाही या वीकेंडला भेटीला येतोय। तेव्हा प्रेक्षक हो, तुमच्याकडे तब्बल 6 वेगवेगळ्या मराठी चित्रपटांचे, एका हिंदी सस्पेन्स सिनेमाचा आणि एका 3D अॅनिमेशन पटाचा पर्याय आहे। त्यामुळे हा वीकेंड खऱ्या अर्थानं एंटरटेनिंग वीकेंड ठरेल यात शंकाच नाही। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।